साहेबांनी आता जो उल्लेख केला आणि तुम्ही त्यांच्या ट्विटचा उल्लेख केला, त्यामध्ये वंदनीय शिवसेना प्रमुखांचं एक वाक्य तुम्ही सांगितलेलं आहे. त्याच्यावर एक कविता पण आहे शाहिरांची, आता 4 ओळी त्या पूर्ण येत नाहीत मला. ती सत्तेची रखेली असं ती कविता आहे, यांची शाहिरांचं आहे ती पूर्ण. पण वंदनीय शिवसेना प्रमुखांनी पण जाहीरपणे सांगितलं होतं ना, यापुढं एखादा खासदार आमदार फुटला तर बेलाशक त्याला रस्त्यात तुडदवा, कायदेशीर पर्वा करायची नाही पण त्याला रस्त्यात तुडदवा, हा सुद्धा बाळासाहेबांचा विचार. हे बाळासाहेबांचा विचार म्हणतात, त्यांच्यासाठी हा बाळासाहेबांचा विचार आठवण करून देतो. आदेश आहे बाळासाहेबांचा. ये दावा किया जा रहा है, ये दावा किया जा रहा है कि आपकी ओमराजे येणार नाही असं, ओमराजे येणार नाही असं कळतंय. काय वास्तविकता आहे? ओमराजे येणार नाही असं म्हटलेलं आहे, काय वास्तविकता आहे? ओमराजे येणार नाही मी त्यांचा ऐकतोय. दावा किया जा रहा है, दावा ये किया जा रहा है कि आपकी पार्टी के 6 सांसद जो हैं वो मूल शिवसेना में मिल चुके हैं, उसमें कितनी एक शब्द को दावा मूल शिवसेना नहीं, मूल शिवसेना यहाँ पे शिवसेना यूपीटी के गद्दार शिवसेना, ठीक है शिवसेना क्या बात है? सांसद जो है SLP सुप्रीम कोर्ट में चल रही है. चलिए ठीक है ये शिंदे की शिवसेना कब से मूल शिवसेना हो गई? शिंदे जहाँ ठाकरे वहाँ शिवसेना, जहाँ ठाकरे वहाँ शिवसेना. ये कोई शिंदे बिंदे भिंदे मिंदे अगर उनकी शिवसेना बन गई, कल कोई बोलेगा ये बीजेपी नहीं और किसी की मूल बीजेपी है. ठीक है, ऐसा दावा होता किया है. जा रहा है कि आपकी पार्टी के दावा किया जा रहा है कि आपकी पार्टी के 6 सांसद उनकी तरफ मिल गए, इसमें कितनी सच्चाई है? और सर आपने जो व्हिप जारी एक किया, मिनट, क्या इनके रिप्लाई इतने आया? सवाल का जवाब दे दीजिए. मेरा कहना है अगर सच्चाई आपको पता है, उनको अवगत नहीं, दावा जो कर रहे हैं ना, देखो अगर मैं दावा करता हूं तो दावा करने वाले को बताना चाहिए ना. तो 6 सांसदों के फोटो लेके एक बार से इकट्ठे बताओ और बताओ कि हम लोग यहाँ गए, बस होगी. बताया क्या? कायदेशीर बाजू तपासल्या जात आहे. वेगळा गट स्थापन झालाय, पण वर्धापन दिनाच्या नंतर 21 किंवा 22 तारखेला एक मिनिट तुमच्या कायदे तो गट स्थापन झाला असं म्हणता, तो कुठे आहे? त्याची एखादी प्रत आम्ही कसं आहे बघा, आम्ही आमचा व्हीप जाहीर केला, आम्ही आमचं माननीय लोकसभा अध्यक्षांना दिलेलं पत्र सुद्धा जाहीर दाखवलं. गट स्थापन केला त्याचं पत्र जाहीर दाखवायला सांगा. तुम्ही म्हणालात गट स्थापन केला तो दाखवायला सांगा त्यांना, आणि त्याचा एक फोटो माननीय दुखंडे एक समजून घ्या. 11 वाजता मीटिंग आहे ना, मीटिंग कशा करता बोलवली आहे? तुमची मीटिंग कशा, साधा विषय आहे, मीटिंग कशा करता बोलवली आहे, व्हीप कशा करता काढलाय? ती मीटिंग झाल्यावर तुम्ही हे प्रश्न आम्हाला विचारले ते त्याची उत्तरं देता येतील. पण एक सांगतो, बाळासाहेब ठाकरेंचा जो आदेश जो आम्हाला देऊन गेले, तुडवा चला. तर आता बैठकीपूर्वी राऊत हे माध्यमांशी बोलत होते. काही वेळातच आता ठाकरे सेनेची बैठक पार पडणार आहे. त्या बैठकीला किती खासदार हजर राहतात याकडेही लक्ष ठेवणं महत्त्वाचं आहे, कारण ठाकरे सेनेकडून कडक व्हीप आता बजावण्यात आलेला आहे. बैठकीला येण्याचे कडक आदेश पक्षाकडून देण्यात आलेले आहेत. त्यामुळे आता कुठले खासदार नेमके या बैठकीला हजर राहतात हे बघणं महत्त्वाचं आहे. बंडखोर खासदारांच्या मतदारसंघात तर खासदार संजय राऊतांनी थेट बंडखोरांना इशारा दिलेला आहे. बंडखोर खासदारांच्या मतदारसंघात राडे करायचे असा घणाघात आता त्यांनी केला आहे. महाराष्ट्रात कुणीही बेमादी केली तर सोडायचं नाही असा इशारा आता राऊतांनी दिला आहे. त्यामुळे कडक व्हीप बजावण्यात आलेला आहे खासदारांना. त्यांना कायदेशीर शिक्षाही केली जाणार आहे.